शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृषीदूत डॉक्टर रामनाथ जगताप. मित्रांनो, हिवाळ्यातील म्हणजेच रब्बी हंगामातील गहू हे एक महत्वाचे पीक. बऱ्याच ठिकाणी गव्हाची पेरणी ही झालेली आहे. काही ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र आहे अशा ठिकाणी नुकतीच पेरणी सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, गव्हाचे उत्पादन हे चांगले येण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. मित्रांनो, गहू या पिकाचा रचना अभ्यासली असता असे दिसून येते की एका दाण्यापासून अनेक फुटवे येतात आणि प्रत्येक फुटव्याला एक लोंबी येते. लोंबी म्हणजेच दाण्यांचा संचय असलेलं एक कणीस. शेतकरी मित्रांनो, ह्या लोंब्या जर आपल्याला जास्त मिळाल्या तर निश्चितच आपल्याला उत्पादन हे देखील जास्त मिळतं. शेतकरी मित्रांनो, साधारण गव्हाला पेरणीनंतर 20 ते 25 दिवसानंतर आपल्याला फुटवे फुटण्याची किंवा मुकुट अवस्था ही येते. या गहू या पिकाला जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी कृषीदूत बायो हर्बलचं तुळशीच्या अर्कयुक्त डिवाइन हे औषध जर आपण 200 लिटर पाण्यात 200 मिली घेऊन फवारणी केली तर निश्चितच आपल्याला यापासून अतिशय चांगले फुटवे हे आपल्या पिकास येण्यास मदत होईल. डिवाइन हे एक वृद्धी संवर्धक आहे. डिवाइनमुळे त्यात तुळशीचा अर्क असल्याने झाडाची भूक प्रचंड वाढते. जमिनीतून सर्व प्रकारचे अन्न, सर्व प्रकारचे न्यूट्रिएंट पीक उचलून घेते आणि जर न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी चांगली असेल तर निश्चितच फुटवे हे जास्त येण्यास मदत होते. शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी गहू हा साधारण पोटरीच्या अवस्थेत आहे तर काही ठिकाणी म्हणजेच अजून 15 ते 20 दिवसांनी गव्हाचं पीक हे लोंबीच्या अवस्थेत सुद्धा येईल. आणि ज्या वेळेस दाण्यात चीक भरतो त्यावेळेस जर आपण कॅरेबियन मध्ये अमायनो पेप्टाइड्स 72% आणि नॅचरल कॅल्शियम हा 11% आहे. या कॅरेबियनची जर फवारणी आपण आपल्या पिकावरती चीक भरण्याच्या अवस्थेत जर केली तर निश्चितच आपल्या गव्हाचा दाना हा टपोरा होईल आणि टपोरा दाना म्हणजेच आपले साधारण 15 ते 20% उत्पादन निश्चित वाढेल. मित्रांनो, ही 2 औषधे आपण कुठल्याही कीटकनाशक बुरशीनाशकांबरोबर घेऊन फवारू शकतो आणि या दोन्ही फवारण्या आपण जर वेळीच आणि योग्य अवस्थेत केल्या तर निश्चितच आपल्याला आपल्या पिकाचे उत्पादन हे साधारण 20 ते 25% पर्यंत वाढेल. याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करतो. धन्यवाद.